हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला व्हिडिओ आहे चहाप्रेमींसाठी. चहा तर खूप आवडतो, पण वेट गेन होईल म्हणून चहा घेत नाही. कुणाला डायबिटीज आहे म्हणून चहा घेत नाही. चहा न घेण्याची अनेक आपली कारणे असतील, परंतु आपण गुळाचा चहा घेतला तर तो साखरेच्या तुलनेमध्ये चांगला असतो असं म्हटलं जातं. तर आज आपण पाहणार आहोत गुळाचा चहा कसा करायचा, तोही दूध वापरून. कारण गुळाचा चहा बनवताना जेव्हा आपण दूध वापरतो तेव्हा बऱ्याच जणांचा चहा हा फुटतो. तर म्हणूनच मी घेऊन आलेले आहे ट्रिक्स आणि टिप्ससहित गुळाचा चहा. तर काय करायचं आहे, आपण सर्वात अगोदर इथे दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये चहा पावडर टाकून व्यवस्थित ते उकळून घ्यायचं आहे. आणि जेव्हा याला चांगली उकळी फुटते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपला जो गॅस आहे किंवा हीट आहे ती कमी करायची आहे. आणि कमी करून मग त्याच्यामध्ये घालायचा आहे गूळ. आणि गूळ घातल्यानंतर आपल्याला आपला गॅस किंवा हीट कमीच ठेवायचा आहे, वाढवायचा नाही आहे. जर आपण वाढवला तर आपला चहा फुटणार. म्हणून आपण काय करायचं आहे, जेव्हा गुळाची पावडर घालतो तेव्हा आपल्याला आपली फ्लेम ही लो ठेवायची आहे. तर इथे पहा, मी इथे चहा छान असा उकळून घेतलेला आहे चहापत्ती टाकून. आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे, याची फ्लेम करणार आहे लो. आणि मग याच्यावरती गूळ घालणार आहे. गूळ घालताना लक्षात ठेवायचे आपल्याला आपली फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवायची आहे, तरच आपला चहा फुटणार नाही, नाहीतर चहा हा फुटणारच. सो इथे मी केलेले आहे फ्लेम लो आणि हा घेतलेला आहे आपला गूळ याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर काय करायचं, हा थोडासा आपल्या चमच्यानं चहामध्ये गुळाला मिक्स करायचा आहे, ज्याने तो विरघळेल. तर इथे मी चमच्यानं असं याला मिक्स करून घेते गुळाला. अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता, अजिबातही आपला चहा फुटत नाही. याच्यामध्ये जर तुम्ही दुसरं काही घालाल तर चहा हा फुटणारच आहे. सो याच्यामध्ये दुसरं काहीही ॲड करायचं नाही. जर तुम्हाला फक्त गुळाचा चहा घ्यायचा आहे तर फक्त गूळच टाकायचा आहे आणि चहा पावडर, तेही कसं, अगोदर आपली चहा पावडर टाकून तो छान असा उकळून घ्यायचा आणि मगच आपल्याला गूळ घालायचा आहे. तर इथे बघा, आता तुम्ही पाहू शकता की आपला गुळाचा चहा रेडी आहे. जो आपला नॉर्मल साखरेचा असतो सेम तसाच आहे, अजिबात फुटत नाही. या पद्धतीनं तुम्ही जर गुळाचा चहा केला तर. थँक्यू फॉर वॉचिंग.